अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते आपण पाहिलं. ठळक मुद्दे सुद्धा अर्थसंकल्पातले आपण पाहिले. आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे हरीश रोगे आहेत, भाजपचे माधव भंडारी आहेत. हरीश रोगे सर, तुमच्यापासून सुरुवात करतो. विरोधक म्हणून नाही पण एक अभ्यासक म्हणून सुद्धा काय वाटलं तुम्हाला हा अर्थसंकल्प ऐकल्यानंतर? आता विरोधक नाही, कसा विरोधक तर मी आहेच, परंतु एक गोष्ट आहे की मुनगंटीवाराने सगळ्यांना थोडी थोडी खिरापत वाटण्याचं चांगलं काम बऱ्यापैकी केलेलं आहे. आता एक गोष्ट, देशाचे पंतप्रधान, त्यांचं एक स्वप्न एका काळामध्ये होतं, आजही आहे ते, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया. पहिल्या वर्षामध्ये त्याचा प्रभाव दिसला, परंतु देशामध्ये एकंदरीमध्ये जे काही वातावरण तयार झालं ते निसर्गामुळे असेल किंवा आणखी काही गोष्टींच्यामुळे असेल, आर्थिक मंदीमुळे असेल, त्या वातावरणामुळे यावेळेचा केंद्रीय अर्थसंकल्प हा साधारणपणे शेतकऱ्यांच्या बाजूने झुकणारा असा आला आणि आपण त्याचं कौतुक केलं. आता त्याचे रिझल्ट्स वगैरे परिणाम जे आहेत ते वर्षाच्या शेवटीला आपल्याला तपासायचे. चर्चा पुढच्या वर्षी परत संकल्पाच्या दिवशी करावी लागेल. त्याच्याच पार्श्वभूमीवरती हा अशा प्रकारचा अर्थसंकल्प येणार हे सगळ्यांनाच अभिप्रेत होतं. आता मुनगंटीवाराने असं म्हटलं की हा मी अर्थसंकल्प शेतकऱ्यांना अर्पण करतो आणि एक घोषणा आणि त्यांनी केली आहे, फार जोरामध्ये केली, लोकांनी जोरात टाळ्या सुद्धा वाजवल्या की 16 आणि 17 2016-17 वर्ष हे शेतकरी स्वाभिमान वर्ष म्हणून आम्ही या ठिकाणी साजरं करणार आहोत. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की पहिल्या प्रथमच जर शेतकऱ्यांच्या बद्दल तुम्हाला आठवण होत असेल तर ते आनंदाची गोष्ट आहे. परंतु माझे मित्र या ठिकाणी बसलेले आहेत, वस्तुस्थिती जी आहे ती नाकारून चालत नाही. तुम्ही ह्या गोष्टीवरती, सिंचनावरती एवढी प्रोव्हिजन केलेली आहे, शेततळ्यांवरती एवढी प्रोव्हिजन केली आहे, आणखी गायीनं पण बरे दिवस आलेले आहेत, कळलं का नाही? गायीला सगळ्यात चांगले दिवस आलेले आहेत. त्याच्यानंतर आबांच्यापासून अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंत सगळ्यांना खुश करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. परंतु तो करत असताना सुद्धा काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कुठल्या त्या काँग्रेसचं सरकार असताना अनेक प्रकल्प होते, त्यांना काही मान्यता वगैरे मिळवलेली नाहीत, पर्यावरणाच्या वगैरे वगैरे आणखी काही गोष्टी ज्या होत्या त्या मान्यता त्या सगळ्या मी 1.5 वर्षामध्ये मिळवलेल्या आहेत. परंतु आता छत्रपतींचं जर तुम्ही स्मारक करणार असाल तर त्याच्यासाठी म्हणून किती प्रोव्हिजन केलेली आहे. इंदू मिलच्या त्या बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे त्याच्यासाठी तुम्ही किती तरतूद केलेली आहे वगैरे वगैरे त्यांनी सांगण्याच्या काही भानगडीमध्ये पडलेलं नाही. त्यांनी सांगितलं इकडे 5 कोटी दिले, तिकडे 5 कोटी दिले आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचं 125वा जे शताब्दी वर्ष आहे, 125 वर्षाची आपण जी जयंती त्यांची साजरी करतो त्याच्यासाठी आम्ही 170 कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहोत. आनंदाची गोष्ट आहे, मला पण त्याच्याबद्दल अभिमान आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आणि जिवंत जर प्रश्न जर कुठला असेल तर काय पुढे घडणार आहे, सुजलाम सुफलाम होणार आहे, ते झालं तर खरोखरच आम्ही त्याचं अभिनंदन करू. परंतु येणारे जे 4 महिने आहेत, हा महिना आहे तो मार्च महिना आहे, एप्रिल मे जून जुलै पर्यंत आता भाकीत केलेलं आहे. अर्थतज्ञ वगैरे जे कोणी हवामान तज्ञ जी मंडळी आहेत त्यांनी भाकीत केलेलं आहे की येणारे जे वर्ष आहे ते पावसाच्या दृष्टीने चांगलं असेल. गेल्या वर्षामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं भाकीत झालेलं होतं. मी काय त्याच्यातला तज्ञ माणूस नाही, परंतु गेल्या वर्षी सुद्धा अशा प्रकारचं भाकीत झालं होतं सुरुवातीला की देशामध्ये हवामान चांगलं असेल, पाऊस चांगला पडेल. परंतु यावेळेला आगाऊ 6 महिने जवळजवळ अशा प्रकारचं भाकीत केलं गेलेलं आहे की पुढच्या वर्षाला पाऊस चांगला पडेल. पडला तर आनंद आहे, देशाचं भलं होईल, महाराष्ट्राचं जर भलं झालं तर मला अधिक आनंद होईल. परंतु आज जे 4 महिने जे आहेत, ह्या 4 महिन्यामध्ये काल मोठी कसरत झाली सभागृहामध्ये की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 2012 मध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या झालेल्या होत्या. मग आमच्या मंडळीने सांगितलं की 3228 या वर्षी झालेले. आता खरं कोण आणि खोटं कोण? सरकारचे जे आकडे आहेत त्याप्रमाणे 3228 या आत्महत्या या वर्षामध्ये 2015 मध्ये झाल्या, हे आम्हाला माहिती आहे. सांगायचा मुद्दा हा आहे
की हा जो शेतकरी आज लोंढेच्या लोंढे मुंबईमध्ये येत आहेत. आज तुम्ही स्मार्ट सिटी वगैरे वगैरेच्या कल्पना मांडतात. 8 स्मार्ट सिटी तुम्ही बनवणार आहात, बनवलात, आनंद आहे. परंतु त्या स्मार्ट सिटी बनवत असताना तो शेतकरी आहे, सर्वसामान्य गरीब माणूस जो आहे, तो अन्नदाता जो आहे, तुम्ही स्वाभिमान वर्ष म्हणून ज्याच्या नावाने साजरा करणार आहात, तो आपलं घरदार सोडून मुंबईच्या वाटेला लागलेला आहे. म्हणजे जसं तज्ञांनी सांगितलं, मला एवढंच म्हणायचं आहे, ही सगळी अर्थतज्ञ मंडळी आहेत, मी काय अर्थतज्ञ नाही, एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की येणाऱ्या ह्या 4 महिन्यामध्ये जो बळीराजा आहे, जो उद्ध्वस्त झालेला आहे आणि आपलं घरदार सोडून जो रस्त्यावरती आलेला आहे, त्याच्या उत्थानासाठी तुम्ही काय करणार आहात हे जर तुम्ही आपण माधव भंडारी तेच विचारूया. नाही, तेच विचारूया, कारण तज्ञांनी पण हेच म्हटलंय की भविष्याकडे लक्ष आहे, पण आता या 4 महिन्यामध्ये शेतकरी जो तहानलेला आहे त्याच्यासाठी काही नाही, असं काही जण म्हणतात, विरोधक सुद्धा म्हणतात. तुमचं काय प्रतिक्रिया आहे? मी निगेटिव्ह भूमिका मांडलेली नाहीये, पहिल्या प्रथम सांगतो मी. तज्ञांनी सांगितलं तसंच तुम्ही म्हणताय, तेच मी त्यांना प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तिरकस माझ्याबद्दल बोलणार नाही तशी माझी अपेक्षा करतो. बघा किती घाबरून आहेत तुम्हाला. नाही, घाबरत नाही, कारण त्यांचा आणि मला आमच्या दोघांच्या एकमेकांना सवयी माहिती असल्या कारणामुळे मी तसं म्हटलं. नाही, तुम्ही उत्तर द्या. आता मी काय बोलावं ही ते सांगणार आहेत. तुम्ही तिरकस बोलू नका अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. काही बोल, मी वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय, विनंती केली. त्यामुळे रोगे साहेबांच्या विनंतीला मान देत सूचनेनुसार आणि मुळात तरी मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला बोलायला दिलं. म्हणजे हेही काही कमी नाही. नाहीतर खरं म्हणजे रोगे साहेबांकडची माहिती आणि त्यांचं बोलण्याचा सगळा उत्साह लक्षात घेता त्यांना खरं इतरांची गरजच नाही. पण ठीक आहे, जो मुद्दा या सगळ्या विषयामध्ये आहे, कालपासून आपण त्याची चर्चा करतो आणि काल रात्री मी आपल्याकडेच बोलताना म्हटलं होतं की आर्थिक पाहणी अहवालामधून जे मुद्दे समोर आले आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर काय असेल तर महाराष्ट्रातलं शेतीचं क्षेत्र हे पूर्णपणे आज संकटामध्ये आहे, ज्याला डिस्ट्रेस म्हटलं जातं तसं आज आहे. राज्यातल्या रोजगारापैकी 50% जास्त रोजगार हे क्षेत्र देतं आणि त्याच क्षेत्राची अवस्था आज ही अवघड आहे, बिकट आहे. त्यामुळे त्याचा विचार करूनच अर्थसंकल्पाची मांडणी करावी लागेल असं एक अपेक्षा मी व्यक्त केली होती आणि ही अपेक्षा इथे आपल्याला पूर्ण झालेली दिसते की अर्थसंकल्पाचा सगळा भर जो आहे तो प्रामुख्याने शेतकरी आणि त्याच्याशी संबंधित ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवरती आहे. जे काही शेतकऱ्यांचे लोंढे, गावकऱ्यांचे लोंढे मुंबई पुण्यासारख्या शहरांपासून अगदी जिल्हास्थानच्या शहरांपर्यंत येत आहेत, ते 27 मे 2014 पासून नाही सुरू झालेले, त्याच्या आधीपासून येत आहेत. आणि ते जे आधीपासून येत आहेत त्याची अनेक कारणं आहेत आणि त्याची कारणं त्या वेळेच्या अर्थसंकल्पांमध्ये, त्या वेळेच्या कारभारामध्ये, त्या वेळेच्या योजनांच्या राबवण्याच्या पद्धतीमध्ये, याच्यामध्ये ती कारणं आहेत. ते लोंढे थांबले पाहिजेत याबद्दल दुमत नाही. आणि ते लोंढे केव्हा थांबू शकतील? जेव्हा तिथे त्यांच्या हाताला काम मिळेल, विश्वासार्ह रोजगार जेव्हा मिळेल, तेव्हा ते लोंढे तिथून इथे येणार नाहीत. आणि म्हणून त्यांना विश्वासार्ह रोजगार देणं, त्यांची शेती अधिकाधिक शाश्वत होणं, याच्यावरती भर देण्याचा प्रयत्न केंद्राच्या आणि राज्याच्या अर्थसंकल्पांमध्ये जाणीवपूर्वक केलेला आपल्याला बघायला मिळतो. आता जी येत्या 4 महिन्यांमध्ये आपण काय करणार असा एक प्रश्न आहे. तर 4 महिन्यांमध्ये जे करणार आहोत त्याच्यामध्ये खूप गोष्टी दुष्काळ निवारणाच्या संदर्भात दिलेल्या आहेत. या 4 महिन्यांसाठी जवळजवळ 2-2.5 हजार कोटी रुपयांची तरतूद ही वेगळी आपण दुष्काळाच्या संबंधित ज्या काही उपाययोजना करायच्या, मग त्याच्यामध्ये टँकर देणं आहे, त्याच्यामध्ये रोजगार हमीची कामं आहेत, त्याच्यामध्ये चारा छावण्या आहेत, त्याच्यामध्ये अन्न सुरक्षा आहे, या सगळ्या गोष्टींसाठी तरतूद आपण स्वतंत्र केलेली आहे. आणि 4 महिन्यांसाठी कुठली योजना जाहीर केली जात नाही. बरोबर, 4 महिन्यांची योजना ही तात्कालिक योजना असते. आता ज्या योजना इथे म्हणजे बुधाजीरावांनी सुद्धा ज्याचा उल्लेख केला की दूरगामी विचार करून, लांबचा विचार करून योजना आखल्यात आणि त्याचा परिणाम काही वर्षांनी दिसेल ही अपेक्षा बुधाजीरावांना सुद्धा, त्यांच्यासारख्या जाणकारांना सुद्धा आहे. आणि या सगळ्या करत असताना शेतीच्या क्षेत्रातल्या सुद्धा वेगवेगळ्या पैलूंना, मुद्द्यांना हात लावायचा प्रयत्न केलाय. म्हणजे एक साधं गोष्ट सांगतो की तेलबिया आणि कडधान्य हा विषय आजपर्यंत कधी
असा फार ह्याचा मुद्द्याचा नव्हता की त्याच्यावरती भर देण्याचा प्रयत्न केला गेला होता, अशातला भाग नाही. पण केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये कडधान्यांच्या उत्पादनासाठी, कडधान्यांचं क्षेत्र वाढवण्यासाठी तरतूद केली गेली आणि राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा तेलबिया, कडधान्य ह्याच्यासाठी खास कार्यक्रम देऊन त्याच्यातून त्याचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आणि त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न हा सुरू करण्याचा आग्रह त्याच्यामध्ये धरलेला आहे. या सगळ्या योजना ज्या आहेत, या सगळ्या कल्पना ज्या आहेत, ज्या सगळे प्रयत्न जे आहेत, ते शेतीवरचा ताण जो आहे, शेतीमधलं संकट जे आहे ते दूर कसं करता येईल त्याच्यासाठी आहे. आणि आणखीन एक मुद्दा सुरुवातीलाच इथे नोंदवला पाहिजे की हा अर्थसंकल्प मांडत असताना आमच्या अर्थमंत्र्यांनी, सुधीर भाऊंनी काही गोष्टी नव्या केल्या की ज्या आजपर्यंत महाराष्ट्रात केल्या गेल्या नाहीत. त्यांनी हा अर्थसंकल्प करताना फक्त 4 अधिकाऱ्यांच्या कोंड्याला घेऊन अर्थसंकल्प नाही बनवला. त्यांनी या अर्थसंकल्पासाठी जनतेकडून सूचना मागवल्या. त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व आमदार खासदारांना पत्र लिहून त्यांच्याकडून सूचना मागितल्या आणि सर्व म्हणजे सर्व पक्षीय, बरोबर, सर्व पक्षीय आमदार खासदारांना पत्र लिहून त्यांच्याकडून सूचना मागितल्या. 3000 सूचना या राज्यातून त्यांच्यापर्यंत आल्या. नुसत्या लेखी आलेल्या सूचना नाही, तर त्यांनी काही मोठ्या शहरांमध्ये जाऊन वेगवेगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, वेगवेगळे समूह जे आहेत की ज्यांचा या आर्थिक प्रश्नांशी काही ना काही संबंध असतो, त्यांच्याबरोबर समक्ष चर्चा केल्या आणि असे अनेक प्रकारचे उपक्रम गेले 2 महिने राबवून अर्थसंकल्पामध्ये जनतेच्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब कसं आपण देऊ शकू याच्यासाठी एवढा खटाटोप करणारा अर्थमंत्री हा बहुधा राज्यातला पहिला असेल. आणि मी सुधीर भाऊंना विनंती केली होती की तुम्ही सगळ्या आमदार खासदारांना पत्र लिहिलीत, जरा किती प्रतिसाद मिळाला हेही आम्हाला तेही सांगा आणि किती जनतेच्या सूचना तुम्ही त्यामध्ये सांगितलं. मी जनतेच्या 3000 सूचना आल्या, त्यातल्या किती समाविष्ट झाल्या आणि किती नाही झाल्या हे आपल्याला थोड्या दिवसांनी समजेल, कारण त्या सूचना आपल्याला उपलब्ध आहेत. बरोबर. भाजपचे प्रवक्ते जे आहेत माधव भंडारी, त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे, कारण विरोधकांकडून ही टीका होते की सगळ्यांनाच खुश ठेवण्याचा प्रयत्न, सगळ्यांनाच खिरापत थोडी वाटलेली आहे अर्थमंत्र्यांनी. पण दूरगामी विचार करताना आत्ता या पुढच्या 4 महिन्याचा विचार सुद्धा झाला आहे या अर्थसंकल्पामध्ये, असा दावा भाजपच्या प्रवक्त्यांनी केलेला आहे. आता या पुढे जाऊन जे धोरण आखलेलं आहे, ज्याबद्दल आपण बोलणार आहोत, श्रीकांत बारहाते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी उदयजीराव मुळीक सुद्धा आपल्या सोबत आहेत, मुकुंद कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडनं हे जाणून घेऊया की या धोरणाचा नेमका दूरगामी परिणाम चांगला म्हणजे नेमका कशा प्रकारे होणार आहे, ती धोरणं चांगली जी आहेत ती नेमकी कोणती आहेत. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोक. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरची जी प्राथमिक प्रतिक्रिया आहे ती आपण जाणून घेतली तज्ज्ञांकडून आणि राजकीय पक्षांकडून सुद्धा. आता थोडं पुढे जाऊयात. आपल्यासोबत श्रीकांत बारहाते आहेत आणि बारहाते सर, तुम्ही धोरण विश्लेषक आहात आणि धोरणांचा तुमचा जवळचा संबंध आहे. हे जे धोरण आखलेलं आहे या अर्थसंकल्पामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी, म्हणजे वेगवेगळी धोरणं आखलेली आहेत, ती धोरणं आखत असतानाचं जे धोरण आहे ते तुम्हाला किती महत्त्वाचं वाटतं? कारण त्यांनी एक महत्त्वाचा उल्लेख यामध्ये आणि महत्त्वाची घोषणा सुद्धा धोरणांच्या संदर्भातली केलेली आहे. या बजेटमध्ये अत्यंत क्रांतिकारी स्वरूपाचे 2 निर्णय घेतले गेले आहेत. पहिला म्हणजे महाराष्ट्र उद्योजकता परिषद एस्टॅब्लिश करण्याचा आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा दूरगामी परिणाम करणारा आणि मूलगामी परिणाम करणारा एक निर्णय महाराष्ट्र धोरण संशोधन परिषद MCPR, महाराष्ट्र काउन्सिल फॉर पॉलिसी रिसर्च. आता हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत, या केळकर बॅलन्स रिजनल ग्रोथवर, समतोल प्रादेशिक विकासावर जी केळकर समिती होती त्याच्यामधल्या हे 2 प्रमुख हे रेकमेंडेशन्स होते. त्यामधला महाराष्ट्र पॉलिसी महाराष्ट्र काउन्सिल फॉर पॉलिसी रिसर्च आहे, हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. पहिल्यांदा तत्वज्ञानामध्ये एक अस्तित्ववाद नावाचा प्रकार असतो. तो असा असतो की माझ्या अस्तित्वाला जबाबदार आहे, माझे निर्णय माझे आहेत, माझं स्वातंत्र्य माझं आहे आणि निर्णयांची जबाबदारी मीच घ्यायची असते. तर हा एक नवीन आर्थिक अस्तित्ववादी झेप हे घेता आहे का सरकार, हे पाहायचं होतं. आता याच्यामध्ये एखाद्या वेळी अशा पद्धतीचे जेव्हा मेकॅनिझम समोर येतात त्यावेळी आनंद होतो की ते मूलभूत पद्धतीचा इनिशिएटिव्ह घेतला गेलेला आहे. परंतु फक्त एक समजा एक उदाहरणार्थ आपण वृद्धीचा विचार करू, ग्रोथचा विचार. याच्यामध्ये काय असतं की याच्यामध्ये
स्वायत्तता असायला हवी, लवचिकता असायला हवी आणि स्पर्धात्मकता असायला हवी. यांनी काय होईल की वृद्धीसाठी पर्यायांचा जेव्हा आपण विचार करतो, वृद्धीसाठी आवश्यक असलेल्या पर्यायांचा आपण जेव्हा विचार करतो, त्यावेळी पर्यायांच्या वृद्धीचा आपण विचार करतो का, है ना? वृद्धीसाठी आवश्यक असलेल्या पर्यायांचा विचार करणे म्हणजे पर्यायांमध्ये वृद्धी करणे. बरोबर बरोबर. ती आपण करतो का? तर आपल्याला असं दिसतं की अशासारखे इनिशिएटिव्ह जे आहे मदत करतील. परंतु त्यांच्या भाषणात मगाशी मी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र धोरण संशोधन परिषद झाली, पण तिचा सहसंबंध जर तुम्ही याचं स्वरूप हे स्वायत्त असायला हवं. कारण महाराष्ट्राजवळ आज इंडिपेंडंट इव्हॅल्युएशन ऑफिस सारख्या ज्या इन्स्ट्रुमेंट्स आहेत बरोबर त्या फंक्शनल नाही. आपल्याजवळ मिड टर्म किंवा पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंगची आपल्याजवळ व्यवस्था नाही. आपल्याजवळ स्टॅटिस्टिकल बोर्ड नाही. पण म्हणजे ही परिषद जी आहे ती प्लॅनिंग कमिशन सारखं काम करेल अशी अपेक्षा होती की ही परिषद जी आहे ही स्वायत्त स्वरूपात काम करेल. शेवटी राजकीय निर्णय जे घ्यायचे असतात ते राजकीय निर्णय घ्यायचे असतात ते राज्यकर्त्यांजवळ असतात. बरोबर. परंतु त्यांना आवश्यक असलेलं जे धोरणात्मक इनपुट्स आहेत हे इनपुट्स वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांच्या कोऑर्डिनेशन मधून ही कौन्सिल जनरेट करेल, ही तयार करेल आणि ते मग नंतर महाराष्ट्र राज्याजवळ काही पॉलिसी इनपुट्स राहतील ज्याच्या जोरावर धोरण निर्देशन, मग सेक्टरल प्रायोरिटीज ज्या म्हणजे क्षेत्रीय प्राधान्यक्रम जे आहे ते डिटर्मिन करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होईल. किंवा ज्या क्षेत्रीय जे बलाबल आहेत, जे मराठवाड्यात लागू होतं ते विदर्भात लागू होणार नाही, जे विदर्भात लागू होतं ते कोकणामध्ये लागू होणार नाही याचा विचार असेल. किंवा औद्योगिक धोरणाच्या बाबतीत शेतीविषयक, जलविषयक या सगळ्या गोष्टींचा विचार आणि त्यांच्या आंतरप्रक्रिया यांचा विचार ही कौन्सिल करेल. पण तिचं नेचर जर तुम्ही स्वायत्त ठेवलं नाही तर त्याचा उद्देश जो आहे तो जो आहे मगाशी आता उल्लेख झाला की इथे काय होतं की धोरणात्मक विसंगती तयार होतात. आदिवासी मुलांच्या ट्रेनिंगसाठी आपण 25 कोटी रुपये ठेवले पैसे, चांगली गोष्ट झाली. मग आदिवासी कलेसाठी किती ठेवावे तर 60 कोटी ठेवतो. वास्तविक इट शुड बी द अदर वे अराउंड की आदिवासी मुलांच्या किंवा मुलींच्या ट्रेनिंगसाठी जास्त तरतूद असावी. कलेचा भाग तोही आवश्यक आहे, त्याच्यासाठी असावी. पण हे हिंदीमध्ये उलटा बास बरेली म्हणतात, असं होऊ नये. ह्या सगळ्या विसंगती टाळण्यासाठी ज्या पद्धतीची इन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट असावी ती त्यांनी केली. आता डिस्ट्रिक्टच्या लेव्हलवर, जिल्हा स्तरावर, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीच्या स्तरावर त्यांनी फार महत्वाची तरतूद केली की मुलांना मुद्रा बँकेच्या बाबतीत किंवा उद्यमशीलतेच्या बाबतीत माहिती मिळावी. हा रंगराजन कमिटीचा महत्वाचा रिपोर्टचा महत्वाचा रिकमेंडेशन आहे. त्याला अनुसरून ही ऍक्टिव्हिटी घेतल्या गेली आहे. परंतु निधीची तरतूद आली त्यावेळी आपले हातपाय गळाले. असं काही गोष्टींमध्ये होऊ नये म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांनीही जागरूक राहण्याची जरूरत आहे. त्यांनी आपल्या भावना ज्या आहेत त्या राज्यकर्त्यांच्या पर्यंत त्या पद्धतीने पोहोचवणं गरजेचं. त्या दृष्टीने ही धोरण परिषद कदाचित चांगली उपयुक्त ठरू शकते येणाऱ्या काळामध्ये. ह्या अशा प्रकारचे जे क्रांतिकारी निर्णय आहेत त्याबद्दलची आणखी थोडीशी माहिती आपण घेऊया, त्याविषयीची अधिक चर्चा आपण करूया. आणि त्याशिवाय जे करांमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे कर महसुली उत्पन्न जे आहे ते कशा प्रकारे वाढणार आहे, खरंच वाढणार आहे का याचाही विचार आपण करूया. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. आपण आपला अर्थसंकल्प या विशेष कव्हरेजमध्ये चर्चा करतोय अर्थसंकल्पावरती. आणि आता जयंत पाटील आपल्या सोबत आहेत, माजी अर्थमंत्री आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांना जयंत पाटील यांनी महत्त्वाचा प्रश्न विचारला होता की तुम्ही सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं हे आम्हाला माहिती आहे, पण आणखी किती देवांचं तुम्ही दर्शन घेतलं त्याबद्दलची माहिती सांगा. थोडंसं खेळीमेळीचं वातावरण होतं अर्थसंकल्प सुरू होण्याआधी. जयंत पाटील आपल्या सोबत आहे. जयंत पाटील, देव पावला म्हणायचा का? देव काय पावला नाही. बर. कारण या राज्याचा अर्थसंकल्प शिलकीचा मांडला पाहिजे. राज्य प्रगतीपथावर न्यायचं असेल तर आपण मागच्या वर्षीचा आकडा बघितला तर तो 3,757 कोटीच्या तुटीचा अर्थसंकल्प मागच्या वर्षी मांडलेला. आणि स्वतः अर्थमंत्र्यांनी सांगितलं की ही तूट यावर्षी शेवटी 9,200 कोटीवर गेलेली आहे. यावर्षी पुन्हा
अर्थसंकल्पामध्ये 3,644 कोटीची महसुली तूट दिसते. त्यामुळे केलेल्या प्रोव्हिजन्स मागच्या वर्षी या राज्य सरकारने आपला प्लॅन 54,999 कोटीचा सादर केलेला आणि राज्य सरकारने अधिकृतपणाने कट लावला तो 30% प्लॅनला आणि नॉन प्लॅनला 10% कट लावलेला. GR निघालेले त्यांचे. याचा अर्थ असा की राज्य सरकारने मागच्या वर्षी ज्या गोष्टी कबूल केल्या त्यातली रक्कमा ज्या जाहीर केल्या त्यातले 30% रक्कम प्लॅनमधली खर्चच केली नाही. आणि त्यामुळे या राज्य सरकारने खर्च न करता एवढे पैसे वाचवून देखील राज्य सरकारला 9,200 कोटी रुपयाची तूट दाखवावी लागली मागच्या वर्षीच्या आर्थिक वर्षात. ही काही फार चांगलं लक्षण नाही. पुढच्या वर्षी म्हणजे नवा अर्थसंकल्प जो मांडलेला आहे त्यांची तूट आज 3,644 कोटीची दाखवली. म्हणजे त्यांनी हा प्रयत्न करणं गरजेचं होतं की ही तूट न दाखवता भरून काढून आपण काही ठाम केलं पाहिजे. आता करांची साधारणपणे आकडेवारी जर नवी कर रचना जर बघितली तर ज्या सुधारणा आहेत त्यातून साधारणपणे कराच्या माध्यमातून उत्पन्न हे फार काही वाढलेलं आहे असं मला दिसत नाही. आणि त्यामुळं त्यांना जर 3,500 कोटी रुपयाची तूट होती तर प्रपोज्ड जे कर आहेत त्या कराच्या मध्ये 301 कोटीपेक्षा जास्त रुपये वाढत नाहीत. त्यामुळं अर्थमंत्र्यांनी कुठेही अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केलेला मला दिसत नाही. संपूर्ण भाषणामध्ये भावनिक दृष्ट्या भाषण करण्याचा त्यांचा स्वभाव आहे, चांगला स्वभाव आहे, माझी त्याबद्दल तक्रार नाही. पण अर्थसंकल्प इज अ व्हेरी सिरियस बिझनेस. त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्राच्या आर्थिक प्रश्नांना कसे सोडवणार, किती कर्ज आहे, किती आपण त्याची परतफेड करणार, राज्यावरच्या येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण कोणकोणती दुष्काळासारखी आव्हानं आहेत त्याला कशी तरतूद करणार, या बाबतीत कुठेही अर्थसंकल्प पूर्णपणाने सायलंट आहे. त्यामुळे आर्थिक शिस्ती, आर्थिक दिशा नाहीये. थोडक्यात दिशाहीन अर्थसंकल्प म्हणायला पाहिजे. आणि एक प्रकारचा दबाव अर्थमंत्र्यांवर शेवटपर्यंत मला जाणवला की आपला हा अर्थसंकल्प लोकांच्या पर्यंत कसा पोचतोय याच्या शंकेत ते होते. आणि शेवटी वाढणाऱ्या तुटीबद्दल ही चिंता आता आज वाटायला लागलेली आहे. उत्पन्नाची शाश्वती नाही, कारण मागच्या वर्षीचं उत्पन्न काही समाधानकारक नाहीये. पुढच्या वर्षी जे अपेक्षित उत्पन्न धरलेलं आहे तेही समाधानकारक असेल असं मला वाटत नाही. आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्या याच्यात आपण कालच्या आर्थिक पाहणीमध्ये 5.8% त्या अहवालात मागच्या वर्षीचा जो ग्रोथ रेट होता तो यावर्षी 8% गेलाय, म्हणजे चालू वर्षी असं त्यांनी सांगितलं. बरोबर, चांगली बाब आहे. परंतु मार्केटमधले सेंटिमेंट्स महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातले हे या आकडेवारीशी जुळत नाहीत. कसं काय जुळत नाहीत मी थोडक्यात आपल्याला माहिती देईन. त्यांनी या सरकारने सुधीर मुनगंटीवारांनी मागच्या वर्षी सांगितलेलं की मी या सगळ्या योजना करून महाराष्ट्राचा कृषीचा विकासवाढीचा वेग 6% नेईल. उलट पक्षी महाराष्ट्रातल्या कृषी विकासवाढीचा वेग कालचीच आकडेवारी ही -2.5 का 2.7%, 2.7% मायनस ग्रोथ रेट ॲग्रिकल्चर सेक्टरचं आहे. हे आश्वासन दिलं 6%चं आणि आपली प्रगती फक्त -2.7, म्हणजे आपण केलेल्या कमिटमेंटमध्ये 8.5%चा फरक पडला. त्यामुळं अशा कमिटमेंट्स करणं, भावनिक आव्हान करणं आणि डिलिव्हरी न करणं यामुळं सरकारबद्दल भ्रमनिरास होतो. आणि त्याचा पुन्हा प्रत्यय आज आम्हाला आला. काहीही आपण दुष्काळाबद्दल बोललं की राज्याचे मुख्यमंत्री सांगतात जलयुक्त शिवार ही एकमेव उत्तर आमच्याकडे आहे. मग त्या जलयुक्त शिवाराला तर की विशेष तरतूद करायला पाहिजे होती, ती काही विशेष तरतूद वाढवून केलेली दिसत नाही. त्याचबरोबर आपण साधारणपणाने
सगळ्या खर्चात भांडवली खर्च जो आहे तो या अर्थसंकल्पातला फक्त 11.45% आहे. यातून राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे थोडक्यात आपल्याला कळू शकतं. उदाहरणार्थ गेल्या वर्षी आपण LBT साठी 5,673 कोटी द्यायचे, यावर्षी आता 8,500 कोटी रुपये राज्य सरकारला द्यावे लागणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालच अभिभाषणावर मी केलेल्या भाषणावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. उत्तर छान होतं, पण त्या प्रकल्पातल्या कुठल्याही प्रकल्पाची तरतूद अर्थसंकल्पात त्यांच्या भाषणात आम्हाला आढळली नाही. ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील अरबी महासागरातील स्मारकाची तरतूद, ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलच्या जागेवरच्या स्मारकाची तरतूद, मधल्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125वी जयंतीच्या निमित्ताने पंचतीर्थ विकास अशी एक मोठी घोषणा करण्यात आलेली, त्याची काही फारशी महाराष्ट्रातल्या स्मारकांच्या बद्दल तरतूद नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने 50 नवीन वसतिगृह काढतो म्हटले, त्याच्याबद्दल साधा उल्लेख नाही. त्यामुळं साधारणपणे आश्वासनाचा विसर लवकर पडतो आणि आज पेन्शन, पगार आणि व्याज या सगळ्याचा मिळून खर्च 60% आहे, 60%. बरोबर. आता हा 60% कधी, तर तुम्ही धरलेलं उत्पन्न तिथपर्यंत पोचलं तर. बरोबर. ते जर उत्पन्न एक 10-15 हजार कोटीनं कमी आलं तर हा 60%चा खर्च 65-68% जाऊ शकतो. त्यामुळं या सरकारने भांडवली खर्च जो 11.45 दाखवलाय, त्यातच या सरकारची अर्थसंकल्प कसा हे आपल्या लक्षात येईल. बरोबर. जयंतराव, एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी, काय करायला हवं होतं याबद्दलचे काही मुद्दे तुम्ही सांगितलेत, पण सध्याची राज्याची आर्थिक स्थिती जी डळमळीत आहे असं म्हटलं जातं, त्या परिस्थितीमध्ये खरंच मुनगंटीवार यांच्या पुढे काही वाव होता खूप मोठा, असं म्हणता येईल का की काहीतरी क्रांतिकारी ते करून दाखवतील किंवा चित्र बदलून टाकतील एकदम, असं खरीच परिस्थिती होती का? अर्थमंत्र्यांच्या पुढे हातात भरपूर काही असतं, चित्र बदलण्याची ताकद असते. राज्यात आपण कोणत्या गोष्टींना, विषयांना प्राधान्य देणारे ठरवायचं आणि त्याच्यावर जास्त जोर द्यायचा. आमच्या अर्थमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जोर द्यायची इच्छा आहे, म्हणून भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी सांगितलं की आम्ही 25,000 कोटी रुपयाची तरतूद करणार आहे, आपण केलेली आहे, माझ्या भाषणात तुम्हाला उलगडेल. पण सगळ्याची बेरीज जर बघितली तर ती 25,000 कोटी जात नाही, किंबहुना 7-8 हजार कोटीच्या पलीकडे जात नाही. जयंतराव, धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल. तुम्ही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे दिशाहीन अर्थसंकल्प तुम्हाला वाटतोय, भ्रमनिरास करणारा अर्थसंकल्प वाटतोय आणि देव पावलेला नाहीये, तुम्ही महत्त्वाचं सांगितलंय. धन्यवाद या चर्चेबद्दल. एक ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर आपण माधव भंडारी यांच्याकडे जावं लागेल, कारण या सगळ्या टीकेवरती किंवा जे मुद्दे जयंत पाटील यांनी सांगितले त्याबद्दल भाजपचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात. पहा फक्त IBN लोक. सुधीर मुनगंटीवार यांचा अर्थसंकल्प हा दिशाहीन होता, भ्रमनिरास करणारा होता, असं जयंत पाटील यांचं म्हणणं आहे. त्यांच्याच पक्षाचे दिलीप वळसे पाटील काय म्हणतायत आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. वळसे पाटील, आता काही वेळापूर्वी जयंत पाटील म्हणाले की बरंच काही करता आलं असतं, पण ते काही सुधीर मुनगंटीवार यांना करता आलेलं नाहीये. दिशाहीन, भ्रमनिरास असे शब्द सुद्धा त्यांनी वापरले. तुम्हाला असंच वाटतं की इतका खराब होता अर्थसंकल्प? मला असं वाटतं की फारसा विचार न करता मांडलेला हा अर्थसंकल्प आहे. दिशाहीन तर जरूर आहे. त्याचं मुख्य कारण असं की गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प ज्यावेळेला वित्तमंत्र्यांनी मांडला त्यावेळेला 3,757 कोटी रुपयाची तूट त्यांनी अपेक्षित धरलेली होती. प्रत्यक्षामध्ये यावेळेचा अर्थसंकल्प मांडताना मागील वर्षाची तूट 9,000 कोटीपर्यंत गेलेली आहे आणि 9,000 कोटी रुपयापर्यंत तूट जाऊन देखील नक्की उत्पन्न मिळवण्याच्यासाठी काय योजना करायच्या त्या कुठल्याही योजनांचा उल्लेख न करता या वर्षाची अंतिम तूट 3,644 कोटी रुपये राहील अशा प्रकारचा एक आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी मांडलेला आहे. एक
नंबर 2, याची सुरुवात ज्या अर्थसंकल्पाची अर्थमंत्र्यांनी केली ती 25,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्यासाठी उपलब्ध करून देणार असं सांगितलं. जे दिल्लीमध्ये दिल्लीच्या अर्थमंत्र्यांनी केलं तेच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी केलं की राज्य सरकारच्या सुरू असलेल्या योजना आणि त्या योजनावर दरवर्षी होत असलेली तरतुदीचा गोळाबेरीज करून ते आम्ही नवीन काहीतरी शेतीच्या क्षेत्रासाठी केलंय असं त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. फारसा विचार न करता, दिशा नसलेला, शेतकऱ्यांची फसवणूक करणारा आणि वाढणाऱ्या तुटीची काळजी न करणारा अर्थसंकल्प आहे. वाढणाऱ्या कर्जाची काळजी न करणारा हा अर्थसंकल्प आहे. म्हणून हा अर्थसंकल्प दिशाहीन अर्थसंकल्प आहे. पण महसुलात वाढ होईल असं तुम्हाला वाटत नाही, जे काही कर प्रस्तावित केलेले आहेत त्यामधून म्हणा किंवा इतर योजनांमधून? असं आहे की गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे उत्पन्नामध्ये घट झालेली, वाढ झालेली नाही. गेल्या वर्षीच्या योजनेला 30% कट सरकारने लावलेला होता. 30% कट लावल्यानंतर सुद्धा योजने इतका खर्च तर झालाच नाही. आमच्या समोर जी आकडेवारी येते गेल्या वर्षीच्या अंदाजापेक्षा फक्त 54% खर्च झाला अशी आकडेवारी समोर येते. त्यामुळं एकतर अर्थसंकल्प सादर करायचा, खर्च करायचा नाही आणि उत्पन्नाचं कुठलंही साधन बघायचं नाही. काहीतरी किरकोळ फुटकळ कर सवलती द्यायच्या आणि पुन्हा दावा करायचा की विकासाचा दर 8% पर्यंत जाऊन पोहोचेल म्हणून. बरोबर. गेल्या वर्षी अर्थमंत्र्यांनी शेतीचा दर 6% वाढेल असं सांगितलेलं होतं. प्रत्यक्षामध्ये कालच सादर केलेल्या आर्थिक पाहणीमध्ये शेतीच्या विकासाचा दर 2.07% घसरलेला दिसतोय. म्हणजे वरचे 6% आणि खालचे 2.7% असं 8% अधोगती शेतीच्या क्षेत्रामध्ये झालेली आहे. आणि त्यामुळं आता शेतीसाठी सुद्धा ज्या योजना जाहीर केल्यात, उदाहरणच सांगायचं जर म्हटलं तर मागेल त्याला शेततळं, त्याच्यात ज्या अटी घातलेल्या आहेत त्या अटीप्रमाणे 50,000 रुपये शेततळ्याला देणार आहे. 50,000 रुपये तळ्यात एक साधा खड्डा सुद्धा होत नाही. तर त्याच्यामध्ये शेततळं, आता अनेक शेतकऱ्यांनी शेततळी काढली आहेत. तुम्ही शेतकऱ्यांना जर विचारलं की शेततळ्यासाठी नक्की किती खर्च येतो तर ती सुद्धा एक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचाच केलेला प्रयत्न मला दिसतो. बर. म्हणजे विचार न करता केलेला अर्थसंकल्प आहे, शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प आहे अशी टीका तुम्ही केलेली आहे. दिलीप वळसे पाटील, धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये माधव भंडारी आहेत जे या टीकेला उत्तर देतीलच, पण त्याआधी हरीश रोगे तुमच्याकडे येतो. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी यांची जी एकत्रित टीका आहे त्याला एकत्रित उत्तर देतील माधव भंडारी. यांनी जे आता मुद्दे सांगितले, दिलीप वळसे पाटील असतील, जयंत पाटील असतील, त्याशिवाय वेगळा काही मुद्दा तुम्हाला वाटतोय सांगावासा या ठिकाणी? वेगळाच मुद्दा मांडणार आहे की या वर्षाचा जो अर्थसंकल्प आहे तो तुटीचा आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये 7वा जो वेतन आयोग आहे त्या वेतन आयोगासाठी काय तुम्ही प्रोव्हिजन केलेली आहे ते त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही. मागच्या वेळेचा तुटीचा अर्थसंकल्प 3,400 वगैरे काय होता तो 9,200 पर्यंत जाऊन पोहोचला. मग आता जो आहे 3,644 तुटीचा कोटी इतका जो तुटीचा अर्थसंकल्प आहे तो किती हजारावरती जाऊन पोहोचणार आहे. आणि म्हणून त्यांचेच, मी नाहीये, त्यांचेच नेते एकनाथ खडसे काल प्रेस कॉन्फरन्स मध्ये मला वाटतं ते बोलले, कळलं का नाही, की आमचं जे सरकार आहे, आमचं महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकारच्या योजना आहे त्याचा तर आम्हाला फायदा घेता येतच नाही, त्या योजना आम्हाला आणताच येत नाही, हे त्यांचं म्हणणं आहे, माझं नाही. मी टीका वगैरे काय करत नाही. आणि त्याच्यानंतर आणखी त्याने एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की आमच्या याला सरकारला आर्थिक शिस्त असण्याची गरज आहे. पण त्याच्याच पार्श्वभूमीवरती मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत रावसाहेब दानवे आणि त्यांचा चिरंजीव, त्यांच्या कार्यक्षेत्रामधल्या एका साखर गिरणीला 7,000 कोटीला, 7,000 नाही 7 कोटीला हे तुम्ही हमी देता. मग आता तुम्ही त्यांना जर हमी देणार असाल तर दुसऱ्या मंडळींना सुद्धा तुम्हाला हमी देता यावे लागेल. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की विजय मल्ल्या हे प्रकरण सध्या गाजत आहे, त्याच्याकडे सुद्धा 57 कोटीचा काहीतरी विक्री कर वगैरे आहे आणि त्याची केस कोर्टामध्ये आहे. कळलं? तर मला एवढंच म्हणायचं आहे की असले जे काही
चोर म्हणत नाही मी त्यांना, कळलं का नाही, परंतु पळपुटी मंडळी ज्या आहेत उद्योगधंद्यामध्ये त्यांच्याकडून हे पैसे तुम्ही वसूल करायला पाहिजे आणि ते वसूल करून तुम्ही जर ते सर्वसामान्य गरीब माणसांच्या योजनांवरती लावलेत तर ह्या महाराष्ट्राचं कल्याण होणार आहे. नाहीतर भ्रामक कल्पना वगैरे लोकांच्या समोर मांडून जे आहे ते ऐकायला बरं वाटेल, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की चित्र जे रंगवलं जातंय तसं नाहीये, हा तुमचा मुद्दा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेली टीका, माधव भंडारी तुमचं उत्तर. रोगे साहेबांना आठवण करून देण्यासाठी विजय मल्ल्या ह्या क्षणाला सुद्धा काँग्रेसचे खासदार आहेत. माझे नाही तुमचे काँग्रेसचे खासदार. जनता दलाने त्यांना पुरस्कृत केलं आणि कमी आपण विजय मल्ल्यांचा मुद्दा बाजूला ठेवूया. विजय मल्ल्यांचा मुद्दा बाजूला ठेवूया. आता आपण अर्थ विजय मल्ल्या जनता दलाचे उमेदवार होते आणि त्यांना कमी पडणारी जी मतं होती 30 मतं ती भारतीय जनता पार्टीने बरोबर युपीए बरोबर बसलेले तुमचे खासदार. अर्थसंकल्प अर्थसंकल्प जे आकडेवारी आणि आता जयंतराव पाटील यांनी राज्याचे अनेक वर्ष अर्थमंत्री होते आणि त्यांनी खूप छान सांगितलं की अर्थमंत्री खूप काही करू शकतो आणि अर्थमंत्री किती किती करू शकतो हे जयंतराव पाटलांच्या कारकिर्दीत आपण बघितलं. 3,33,000 कोटी रुपयांचं कर्ज ह्या घडीला राज्यावरती आहे. कर्जाचा हप्ता आणि त्याचं व्याज असं मिळून 51,000 कोटी रुपये आपल्याला द्यावे लागतात. 7व्या वेतन आयोगाचा उल्लेख रोगे साहेबांनी केला. 7व्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांच्या खर्चा पगारावर आणि याच्यावर आपल्याला 74,000 कोटी रुपये खर्च करायचे आहेत आणि 20,000 कोटी रुपये निवृत्ती वेतनावर खर्च करायचे. आता अर्थमंत्र्याच्या मनात असतं की काय काय करू शकतो. 3,33,000 कोटी रुपयांचं कर्ज हे राज्याच्या डोक्यावर उभं करण्याची ताकद ही अर्थातच अर्थमंत्र्याची ताकद आहे आणि ती आपण त्यावेळेच्या अर्थमंत्र्यांकडून बघितली. आता त्या तुलनेमध्ये तूट राहिली. आघाडी सरकारचे पूर्वीचे अर्थसंकल्प तुटीचेच होते पण ज्या तरतुदी केल्या त्या तरतुदी केल्या नाही. त्याच्यातला दुसरा एक मुद्दा आहे. एका बाजूला मी हे आकडेवारी सांगितली की जे बोजे राज्याच्या डोक्यावर आहेत हे बोजे डोक्यावर घेऊन हे ओझी खांद्यावर घेऊन अर्थव्यवस्था आपली उभी करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला यांनी 15 वर्षात काय केलं तर महाराष्ट्र हे या घडीला देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. कुठल्या विषयात तर सर्वाधिक कर असलेलं राज्य आहे. बरोबर. म्हणजे नवा कर बसवण्याची कुठलीही जागा कुठलीही संधी ही शिल्लक ठेवलेली नाही. बरोबर. आणि कोणताही नवा कर या पुढच्या काळामध्ये संवेदना असलेल्या सरकारला आणता येणार नाही अशी परिस्थिती. हा ह्यांचं सरकार असतं तर त्यांनी आणलं असतं, काय त्यांना अडचण नव्हती. पण आम्हाला ते करता येत नाही, आम्हाला ते करायचं नाही. त्यामुळे एका बाजूला जवळजवळ 5 लाख कोटी रुपयांची ओझी आणि दुसऱ्या बाजूला नवा कर न बसवता येण्याची अपरिहार्यता. ह्या दोन गोष्टींमधून वाट काढायची आहे आणि ती वाट काढण्याचा प्रयत्न हा नक्की या अर्थसंकल्पात केलेला आहे. आणि दुसरा एक मुद्दा मला पाटील साहेब आहेत, दिलीप वळसे पाटील साहेब आहेत, खूप मोठी जाणकार मंडळी आहेत, त्यांनी सुधीर भाऊंना काय उत्तरं दिली आहेत हे सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल. जाताचा शेवटचा एक मुद्दा ज्याचा उल्लेख बारातेंनी केला. बारातेंशी मी बऱ्याच प्रमाणात सहमत आहे. महाराष्ट्र धोरण संशोधन परिषद ह्या विषयात आणि ही एक अत्यंत महत्वाची संस्था उभी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि ही संस्था स्वायत्त राहिली पाहिजे हा मात्र त्यातला आग्रह योग्य आहे आणि मी नक्कीच त्यांचा आणि त्यांच्यासारख्या इतर अनेकांचा हा या विषयातला जो आग्रह आहे तो अर्थमंत्र्यांपर्यंत पोचवेन आणि ही स्वायत्त संस्था उभी राहील यासाठी आपण प्रयत्न करूया. आपली वेळ संपली, माफ करा, पण शेवटी आपल्याला एवढंच म्हणावं लागेल की आपण राजकीय चर्चा सुद्धा ऐकली, आपण तज्ज्ञांचं म्हणणं जे आहे ते सुद्धा ऐकून घेतलं, विश्लेषण जे आहे ते सुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न केला. सर्वसामान्य म्हणून आपली अपेक्षा एवढीच आहे, जे मुनगंटीवारांनी शेवटी सांगितलं, महाराष्ट्र की तस्वीर बदलने वाली आहे. खरंच ही तस्वीर जी आहे ती खरंच बदलू दे हीच आपण अपेक्षा करूया आणि जाता जाता हीच शेरो शायरी जी आहे मुनगंटीवारांची ती एकदा ऐकूयात. कि घने अंधेरों से था भरा हुआ, घने अंधेरों से था भरा हुआ वो घर जो मिला, नहीं किया मगर हमने कोई शिकवा या गिला, बड़ी हिम्मत से संभल के
उठाए हमने कदम, तब कहीं जाके उजालों का समंदर सा मिला।